आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आहे. सर, नेमकं तुमचं वक्तव्य काय होतं आणि त्याबद्दल तुमचं काय मत आहे? असं आहे की मी काल आरक्षण आणि आजची समाजव्यवस्था, आजची परिस्थिती याच्यावरती मला नागपूरमध्ये एका 2-3 सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन भाषणाला बोलवलं होतं. माझं भाषण जवळजवळ 1 तास 20 मिनिटाचं होतं. त्यामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी खूप काही बोललो की ते कसे बहुआयामी होते, स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी बोलणारे कसे ते लिबरल होते, स्त्रियांना 50% वाटा मिळायला हवा होता इस्टेटीमध्ये, हे त्यांनी 1952च्या हिंदू कोड बिलमध्ये आणलं होतं. प्रॉब्लेम ऑफ रुपी लिहून त्यांनी रिझर्व्ह बँकची स्थापना केली, म्हणजे इथे इकॉनॉमीला मदत केली. स्वतःच्या जातीचं भलं व्हावं यासाठी न झगडता ते ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय म्हणजे शूद्र ह्यांच्यासाठी झगडले आणि ते एक राजीनाम्याचं प्रमुख कारण होतं. नंतर त्यांनी इथल्या कामगारांसाठी केलेलं काम, 8 तास काम, 1 दिवसाची सुट्टी, बोनस, हे सगळं बाबासाहेबांनी दिलं. पाण्याचं डिस्ट्रीब्युशन, इरिगेशन, हे सगळं बाबासाहेबांमुळे आलं. आणि मेन म्हणजे संविधान बाबासाहेबांमुळे आलं. त्या संविधानामध्ये इंडियन ज्युडिशियल सर्व्हिस असावी असं बाबासाहेबांनी नोंदवून ठेवलेलं आहे. ती न आल्यामुळे इथे समतोल बिघडल्यासारखं चित्र दिसतं आहे. आणि त्याच्यातनं मी असं म्हटलं की शब्दच्छल करू नका. माझं म्हणणं एवढंच होतं की बाबासाहेबांनी आरक्षण ठेवायला हवं होतं. म्हणजे जी आता असमानता दिसते ती दिसली नसती. पण अर्धवट भाषणाचे तुकडे दाखवून तुम्ही त्याच्यातला वेगळाच अर्थ काढून घ्यायचा, हे बरोबर नाही. बाबासाहेबांचं केलेलं कौतुक 1 तास ते नाही दाखवायचं, म्हणजे जनतेला चीड येईल असं काहीतरी दाखवायचं आणि आपला हेतू साध्य करून घ्यायचा. ही कुठली पद्धत आहे? तुम्हाला काय वाटतं तुमच्या वाक्याचा विपर्यास झाला? हा वाक्याचा विपर्यासच झाला. मागचा पुढचा संदर्भ घ्या ना. नेमका तो संदर्भ काय होता? तुम्ही हे सगळ्यात न्याय व्यवस्थेच्या आरक्षणाला घेऊन जे बोलले. असं म्हटलं की न्यायव्यवस्थेमध्ये पण आरक्षण असायला हवं होतं. आरक्षणाचा अर्थ काय? आरक्षणाचा अर्थ रिझर्वेशन. हा रिझर्वेशन शब्द कुठनं आला? तर हा लॅटिनमधनं आला, लॅटिन शब्दातनं. लॅटिन शब्दामध्ये रिझर्वेर नावाचं आहे. रिझर्वेर म्हणजे प्रोटेक्शन. बाबासाहेबांनी काय केलं तर इथला जो पीडित होता, दलित होता, जो दबलेला वर्ग होता, त्याला प्रोटेक्शन दिलं आरक्षणाच्या माध्यमातून. मग त्यांनी न्यायव्यवस्थेत पण प्रोटेक्ट करायला पाहिजे होतं असं माझं मत होतं आणि आहे. माझ्या प्रत्येकाला एक विचार करण्याची, म्हणजे कोणाबद्दलच विचार करायचा नाही तर निर्मुद्द आहे मी. आरक्षण जर का न्यायव्यवस्थेमध्ये असलं तर काय वाटतं तुम्हाला? काय फायदा झाला असता? काय चित्र असतं? असं आहे की न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण असतं तर काही ठिकाणी मदत झाली असती. कारण का इथल्या जातव्यवस्थेला समजून घ्यायला हवं ना. तिथे त्या जातीचाच माणूस पाहिजे समजून घ्यायला अडीअडचणी. आता परत विचार करायची वेळ आहे का, किंवा विचार व्हायला पाहिजे का न्यायव्यवस्थेमध्ये देखील आरक्षण असायला पाहिजे? ऑलरेडी देशातल्या 3-4 कोर्टात याचिका दाखल आहेत. महाराष्ट्रात सुद्धा याचिका दाखल आहे. असं नाही की लोकांच्या मनात खतखत नाही आहे, पण कोणी बोलत नाही. हे सगळं भाषण देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कुठेही अपमान होईल याची असं अपमान जितेंद्र आव्हाड उभ्या आयुष्यात करू शकत नाही. उभ्या आयुष्यात मी आंबेडकराईटच आहे. आंबेडकर हेच या देशाला लोकशाही देणारे, संसदीय लोकशाही देणारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे. किंबहुना त्यांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये इंडियन ज्युडिशियल सर्व्हिसेस नावाचं एक प्रोव्हिजन ठेवलं होतं, जे कुठल्याही सरकारने अंमलात आणलं नाही. ते जर ठेवलं असतं तर आपोआप आरक्षण मिळालं असतं. कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव जोडून हा सगळा विपर्यास झाला आणि त्यामुळे सगळा गोंधळ झाला असं वाटतं? गोंधळ घातला गेला, झाला नाही, घातला गेला. तसं तोडून बोडून मी जेवढं चांगलं बोललो आंबेडकर साहेबांविषयी ते का नाही दाखवलं? मी शाहू महाराज, फुले आणि आंबेडकर हे समजून सांगितलं, ते का नाही दाखवलं? त्यांच्यावरती कसा अन्याय झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुरुवातीच्या काळामध्ये, की त्यांना बैलगाडीत बसू दिलं नव्हतं, हे का नाही दाखवलं? आशिष देशमुख बोलले की कुठेतरी तुमच्या वक्तव्यांमुळे काय नाही, मी जे बोललो ते समोर सगळे बहुजन वर्गाचे वकीलच बसलेले होते. तुम्ही जा त्या वकिलांची माहिती घ्या आणि बोला त्यांच्याशी, किंवा जो ऑर्गनायझर आहे त्याच्याशी बोला. भाषण ऐकायचं नाही,
पूर्ण भाषण ऐकून तर पत्रकारांनी हे करावं. उगाच तुकडे तुकडे भाषण पाठवायचं आणि एक बातमी बनवून घ्यायची. हे काही बरोबर नाही. तर हे होते जितेंद्र आव्हाड. त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल खुलासा केला आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.